सावधान, 6 तारखेपर्यंत घराच्या बाहेर पडू नका. नाही, मी घाबरवत नाहीये, तर प्रशासनाचा जो निरोप आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. पाऊस कधी पडणार, उकाड्यानं जीव गेला असे म्हणणारे लोक आता पावसा थांब रे अशी विनवणी करतात. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेली पावसाची बॅटिंग थांबायचं नाव घेत नाहीये. काही ठिकाणी शाळेला सुट्ट्या मिळाल्या असल्या तरी ऑफिसला मात्र जावं तर लागतंच. अशात फिरायला जाणं ही धोक्याचं आहे हे विसरू नका. पण 6 तारखेपर्यंत बाहेर पडू नका असं प्रशासनानं सांगितलंय. ते का बरं सांगितलंय? कोणता जिल्हा जास्त धोक्याचा आहे, कुठं रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आलाय, कुठे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, कुठे वादळी वारा येऊ शकतो, आणि या सगळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेला नेमकं काय आवाहन करतायत? मेघराज अर्थात मेघराजाची 2 दिवसाची सवारी कशी असणार आहे, चला सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना मध्ये आपलं स्वागत. त्याचं झालंय असं की राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचले, तर डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. काही भागात नदी नाले धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत, तर प्रशासनही आता सतर्क झालंय. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे येत नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय. त्यांनी सांगितलंय की 6 तारखेपर्यंत हवामान खात्याकडून देण्यात आलेले सर्व इशारे आणि राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचं नागरिकांनी गांभीर्यानं पालन करावं. विशेषतः डोंगराळ भाग, नदीकाठाची गावं, पूरप्रवण भागातील नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये असं ते म्हणाले. सध्या सुरू असलेल्या पावसाचं स्वरूप पाहता सरकारचा हा इशारा महत्त्वाचा आहे, कारण गेल्या काही तासात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली असून पुढील 2 दिवसातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. मग हवामान खात्यानं नेमकं कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट दिलाय? सध्या राज्यात पावसाची नेमकी परिस्थिती काय, सरकार त्यावर काय करते, आणि पुढील 2 दिवसात पावसाचा अंदाज हवामान विभागाने कुठे कुठे आणि कसा कसा दर्शवलाय, आता जाणून घेऊयात. महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असून पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला. ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, नाशिक घाटमाता, पुणे घाटमाता आणि सातारा घाटमाता येथे रेड अलर्ट देण्यात आलाय. विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे आधी जाणून घेऊयात. राज्यासह मुंबई महानगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे नाशिक जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होतोय. कालपासून शासनाकडून लोकांना वेगवेगळे अलर्ट देण्यात आलेले आहेत. विशेषतः या भागात 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळही येऊ शकतं, अशा प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत. काही भागात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होईल अशी शक्यता आहे. राज्य शासनाकडून मुसळधार पाऊस असलेल्या भागांना दर 3 तासांनी SMS द्वारे अलर्ट देत आहोत. नागरिकांनी हे अलर्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे. पावसामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता यावेत यासाठी लोकांना प्रवास टाळण्याची विनंती केली आहे. याशिवाय मुंबईच्या पावसाबद्दल बोलताना ते म्हणाले की या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सतर्कता राखण्यात आली आहे. 4 तासात सरासरी 1.50 मिमी पाऊस आहे. दुपारी उधाण भरतीचा इशारा NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकांनी शासनाचे अलर्ट पाहूनच शक्यतो घराबाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना केले. आता प्रत्येक विभागानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागानुसार पाऊस कसा पडणार आहे, तिथे कोणकोणते अलर्ट देण्यात आलेत हे आता जाणून घेऊयात. सध्या पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात कोकण विभागाबद्दल. कोकण विभागात गेल्या 3 ते 4 दिवसापासून सलग पाऊस आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आलाय. पुढचे 48 तास म्हणजे 6 तारखेपर्यंतचे हे जे तास आहेत ते धोक्याचे असणार आहेत असंही सांगण्यात आले. याचं कारण म्हणजे या सगळ्या जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचलेलं आहे. काही ठिकाणी तर झाडे कोसळण्याच्या घटनाही घडलेल्या पाहायला मिळतात. लोक जखमी झालेत असंही पाहायला मिळतंय. आणि म्हणून जर अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन इथं प्रशासनानं केलेलं आहे. आता येऊयात पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे व सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय. कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पुण्यासह जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यामुळं पावसाच्या सरी असल्यामुळं कंटिन्यू पाऊस असल्यामुळं या भागात जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचंही आवाहन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे SMS द्वारे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी अपडेट कळत राहणार आहे. आता येऊयात मराठवाड्याकडं. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. या ठिकाणी 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. म्हणजे वादळी वारे इथे येऊ शकतात, त्यामुळं प्रचंड काळजी इथं घ्यावी लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज इथं वर्तवण्यात आलाय. विजांपासून वाचण्यासाठी आवश्यक ती काळजी जरूर घ्या. आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडं. उत्तर महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर नाशिक घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय. तर धुळे, नंदुरबार आणि नाशिकमधल्या काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. जळगावमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय आणि याशिवाय अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि इथंही वादळी वारे येऊ शकतात आणि विजांचाही शक्यता असल्यामुळे झाडाखाली थांबू नका. विजेच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या असं प्रशासनानं सांगितलेलं आहे. आता बोलूयात विदर्भाबद्दल. विदर्भात गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. या सगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वेगवान वारा या दोन्हीचाही इशारा देण्यात आलाय आणि काही ठिकाणी 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हा सगळा अंदाज सध्या तुर्तास तरी 48 तासांचा हवामान विभागानं वर्तवलाय. प्रशासन प्रत्येक गोष्टी तुम्हाला SMS द्वारे अपडेट देते. सगळ्या यंत्रणा सध्या ॲक्टिव्ह मोडवर असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. पण एक नागरिक म्हणून स्वतःला जपण्यासाठी आपण काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडत असताना रेनकोट, छत्री या गोष्टींचा वापर करा. तब्येत बिघडणार नाही याचीही काळजी घ्या. वीज किंवा वारा आल्यास अशा ठिकाणी आश्रय घ्या जिथून तुम्हाला इजा पोहोचणार नाही आणि गाडी चालवताना किंवा प्रवास करताना तुम्हाला त्रास होणार नाही, इतरांनाही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या आणि बाकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.